नमस्कार मंडळी, आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज आपल्या लाडक्या संकटमोचन श्री हनुमान रायांचा जन्मोत्सव आहे। मी आली आहे आज गोखलेनगर येथील प्रसिद्ध श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे। आज या मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाले आहे। गुरु शिष्यांच्या परंपरेतून गुरु आशीर्वादाने व परमपूज्य सद्गुरु श्री योगेंद्रनाथ दादा यांच्या आशीर्वादाने, श्री रामांच्या कृपेने, साधू संत नाथजींच्या आशीर्वादाने व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे। सगळ्यात आधी नजर टाकूया आपल्या इथल्या सजावटीवर। फुलांच्या माळाने मंदिर कसं खुलून दिसतंय। नैसर्गिक फुलांचा सुगंध आणि तो झेंडूंच्या फुलांचा केसरी रंग यामुळे एक वेगळीच सात्विक ऊर्जा जाणवते। आता वेळ झाली आहे मुख्य पूजेची। पहाटेपासूनच विधिवत अभिषेक आणि हनुमान चालीसाचे पठण सुरू झाले। त्यानंतर पूजा आरती करण्यात आली। 6 वाजता हनुमान रायांचा जन्म साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे या मंदिरात अंजनेय या नावाने केक सुद्धा कट करण्यात आला। जेव्हा जय श्रीराम आणि बजरंग बली की जय असा घोषणा देण्यात आल्या, तो क्षण खरोखरच अंगावर शहारे आणणारा होता। या दिवशी येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या हस्ते सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तेलाने अभिषेक करून घेतला जात होता। तसेच त्यानंतर उडीद, चिकनी सुपारी, रुईची फुले, गूळ, खोबरे इत्यादी विविध सामुग्रीने भक्तांच्या हस्ते होम हवन सुद्धा करण्यात आले। पूजेनंतर दुपारी 12 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी शिस्तीत दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। या सर्व भाविकांनी दिवस रात्र सोहळा साजरा करण्यासाठी भरपूर मेहनत केली होती। या सोहळ्याचे औचित्य साधून आज आपल्याकडे अनेक मान्यवर आणि दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली। त्यांनी देखील हनुमान रायांचे दर्शन घेतले आणि सर्वांशी संवादही साधला। केवळ राजकीयच नाही तर समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या उत्सवात सहभागी घेऊन या सोहळ्याची शोभा वाढवली। तर असा होता आजचा आपला हनुमान जयंतीचा हा अतिशय देखणा आणि आनंददायी सोहळा। चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बोला बजरंग बली की जय।